आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, मधु, अरे बघ ना, मला काय होतंय तेच कळत नाहीये. म्हणजे मी खरं तर मनातून खूप खुश आहे, मला खूप आनंद झालाय. पण बघ ना, हे असे अश्रू हातात. खरंच खूप स्वप्न पाहिली होती सईच्या लग्नाची. आणि जेव्हा देवांश्रावांना तिने होकार कळवला ना, तेव्हा तर माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही रे. वाटलं होतं लाखात एक जावई आपल्याला मिळणार, पण मध्ये अशा काही गोष्टी घडल्या की वाटलं आपलं स्वप्न आता स्वप्नच बनून राहणार. पण नाही, जे घडायचं होतं तेच झालं. माझ्या सईचं देवांश्रावांशी लग्न झालं. पण ज्या परिस्थितीत लग्न झालं ना, त्यामुळे खूप काळजी वाटते रे मला. ताई तू नको काळजी करूस. अगं जहागीरदारांचं घर जेवढं मोठं आहे ना, तेवढंच त्यांचं मन देखील मोठं आहे. त्या घरातले सगळे लोक तिला छान सांभाळून घेतील बघ. आणि तुला तिची आठवण येतच असेल ना, तर फोन कर ना तिला आणि बोल तिच्याशी, तिलाही बरं वाटेल. खरंच तिला एक फोन करू खरे? खरंच म्हणजे काय, कर कर कर. बघ, तू आई आहेस तिची, तू तिला केव्हाही आणि कधीही फोन करू शकतेस. फोन देतो तुला. लाव फोन, लाव. मी आलो. सई बाळा, सगळं व्यवस्थित पोहोचलात ना तुम्ही? आई, मी देवांश बोलतोय. सई वॉशरूमला गेली म्हणून मी फोन उचलला. आम्ही पोहोचलोय नीट. तुम्ही पोहोचलात नीट? हो हो, आम्ही सुद्धा नीट पोहोचलो. ओके, ठीक आहे. सई आल्यात की मी सांगू त्यांना फोन करायला. ओके? हो हो, ठीक आहे. जावई बापू, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. माझी सई खरंच खूप साधी मुलगी हो. लहानपणापासून खूप खस्ता काढल्यात तिला. नाही म्हणजे आमच्या परिस्थितीची कल्पना असेलच तुम्हाला. ज्या वयात मुली मौज मजा करतात ना, त्या वयात माझ्या सईनं अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. माझं आजारपण बघितलं, माझी काळजी घेतली, वरूणचं शिक्षणही पाहिलं. खूप कष्ट घेतलेत हो तिने. दिवस रात्र मेहनत आणि मेहनतच करत राहिली. या सगळ्याचं फळ म्हणून की काय, पण तुमच्यासारखा चांगला मुलगा माझ्या सईच्या आयुष्यात आला. जावई बापू, मला माहिती आहे तुम्हाला राग आला असेल सईनं तुमच्यापासून सत्य लपवलं म्हणून, पण खरं सांगते यात अजिबात तिचा दोष नाही.
खर तर या सगळ्याचा तिला खूप त्रास होतो आणि आणि सही करून चूक झाली असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर एक विनंती करते, मोठ्या मनानं तिला माफ करून टाका. खूप चांगली मुलगी आहे. आयुष्यभर तुमची साथ निभावेल, अजिबात साथ सोडणार नाही तुमची. फक्त तिला समजून घ्या. आई मला तुमची काळजी कळते. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण जे काही घडले ते लगेच मी माझ्या मनातनं काढू शकणार नाही. मला पण त्रास होतो सगळ्या गोष्टींचा. मे बी इव्हेंच्युअली होईल सगळं नॉर्मल. पण डोंट वरी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सईला या घरात कुठल्याच प्रकारचा त्रास मिळू देणार नाही. आय प्रॉमिस यू. ठीक आहे, ठेवतोय. हो ठेवा, काळजी घ्या. हं? तुम्ही सुद्धा. बाय. सई, काय ग अशी का उभी? देवांश काही बोलला का? नाही, मग इथे काय करतेस तू? तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. ते मी पाणी प्यायला आले होते. तू काही बोलली नाहीस ना, तरी कळतंय मला. मी सुद्धा या घरात सून होऊन आले ना, तेव्हा तुझ्यासारखीच अगदी बावरून गेले होते. इतकं मोठं घर, इथली माणसं, सगळंच नवीन असतं आपल्यासाठी. पण बाईचं आयुष्य असंच असतं. आपण आपल्या माहेरून येताना संस्कारांचं, प्रेमाचं एक छोटंसं रोपटं घेऊन सासरी येतो. मग सासरच्या घरात ते रुजवतो. हळूहळू त्या रोपट्याचं मोठं झाड होतं. त्याला फुलं बहरतात, फळं लागतात. मग जेव्हा आपण मागे वळून बघतो ना, तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटतं, अरे हे इतकं सगळं छान होणार होतं, तर मग आपण टेन्शन कशाचं घेत होतो. मला माहितीये बाळा, तुझी परीक्षा जास्त अवघड आहे. पण तू थोडं धीराने घेतलंस ना, तर हळूहळू सगळं काही नीट होईल. मला तर तू लावलेल्या रोपट्याचं मोठं झालेलं वटवृक्ष आतापासून दिसतंय. अगं बाई, विसरलेच बघ. थांब. हा गजरा तुझ्यासाठी. त्या फुलांची शोभा वाढेल तुझ्यामुळे. चल, आता तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. मी येते तुला सोडायला. चल. ताई, तुम्ही? हे काय? अगं, आता तू जहागीरदारांची सून आहेस. ताई तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आल्यात. घे ना. हो, याला गिफ्टच समज. हा एवढा महाग दागिना तू याआधी कधीच बघितला नसशील. खरं तर हा हार मी देवांच्या होणाऱ्या बायकोसाठी घेतला होता. विचार केला होता, जेव्हा केव्हा या घरात सून येईल तेव्हा तिला हा हार दे. काय काय स्वप्न बघितली होती. पण घरात आलीस तू.
देवांशी बायको म्हणून, या घरची सून म्हणून. त्यामुळे आता हा हार तुला. पण जर का तुला हा हार हवा असेल तर मी सांगेन ते करावं लागेल. बरोबर बोलताय तुम्ही मॅडम. याआधी इतकं महागडं गिफ्ट मी कधीच पाहिलेलं नाही. आणि आमच्याकडे गिफ्ट देताना ते प्रेमाने दिलं जातं, त्यासोबत कुठल्या अटी नाही घातल्या जात. आणि तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही सांगाल तसं मी ऐकायचं आणि त्यानंतर तुम्ही हा हार मला बक्षीस म्हणून द्याल. पण या घरात मी कुठली स्पर्धा जिंकण्यासाठी नाही, तर या घरात मी सून म्हणून आली आहे. आणि हा हार जिंकण्यापेक्षा मला या घरातील माणसांची मनं जिंकायला जास्त आवडेल. मॅडम, मला गिफ्ट नको आहे. त्यापेक्षा तुम्ही मला तुमचं प्रेम द्या. मला आवडेल, पण हा हार देऊन तुम्ही माझा स्वाभिमान नका विकत घेऊ, प्लीज. तुम्हा मिडल क्लास लोकांना लेक्चर द्यायला खूप आवडतं नाही का? हो ना वहिनी? स्वाभिमानने ना पोट नाही भरत, त्यासाठी पैसाच कमवावा लागतो. आणि अभिमान ही श्रीमंतांना शोभून दिसणारी गोष्ट आहे, गरिबांना ती परवडणार सुद्धा नाही. सई, ताईंचं बोलणं मनाला नको लावून घेऊस. हळूहळू तुला त्यांचाही स्वभाव कळेल आणि माझी खात्री आहे तू त्यांचंही मन जिंकशील. चल. आणि अंजली, माझी मैत्रीण सई. ये बाळा, आता तुझ्या रूम मध्ये जाऊन छान आराम कर. आणि अजिबात काळजी करू नकोस. माझा लेक जर तुला काही बोलला ना तर मला सांग, कान पिळते की नाही बघ त्याचा. सई, मला कळतंय अंजली ऐवजी तू या घरात सून होऊन आलीयस. हे आमच्या इतकंच तुला सुद्धा पचणं जड जातंय. सगळ्याच गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की कुणालाच विचार करायला वेळ मिळाला नाही. पण त्या वरच्यानी मात्र या सगळ्याचा विचार आधीच करून ठेवला होता. म्हणून माझ्या देवांच्या आयुष्यात त्यांनी अगदी योग्य मुलगी पाठवली. कोणाला काहीही वाटलं असलं ना तरी मला मात्र खूप आनंद झालाय. देवांसाठी मी इतक्या पूजा अर्चना केल्या, प्रार्थना केल्या, त्या सगळ्या फळाला आल्या. आत्ता मला कसलीच काळजी नाही.
तुम्हा दोघांचा संसार आता आनंदाने होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. हळूहळू सगळं काही नीट होईल. तुझा आता आराम कर. गुड नाईट. ही तुमची शाळा आहे असं वाटतंय का तुम्हाला सई? जिथे तुम्ही तुमची मान खाली घालून उभे राहिलात तर तुम्हाला माफ केलं जाईल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या अशा मान खाली घालून राहण्याने माझा तुमच्यावरचा राग कमी होईल तर खूप मोठा गैरसमज आहे तुम्हाला. कारण माझा तुमच्यावरचा राग आता काही केला जाणार नाही ऍट एनी कॉस्ट. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या पुढे याल तेव्हा तेव्हा माझा आणखी राग वाढत जाणार. कारण मला आठवणार तुम्ही मला कसं फसवलंय, कशा खोट्या बोलल्यात माझ्याशी. तुम्ही तुम्हाला इतक्यांदा विचारलं मी की काय खरंय सांगा मला. तुम्ही फक्त फसवलं मला आणि एकदा नाही परत परत फसवलं. 100 वेळा विचारला तुम्हाला, तुम्ही एकदा तोंडात एक शब्द सुद्धा काढला. असं वाटतं की तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत माझ्या बरोबर नेहमी खोटच वागत आला. तुम्ही खोट्या आहात. नाही सर, असं नाहीये. कसं आहे मग? टेल मी राईट नाव कसं आहे? सो सॉरी. मी पण काय अजूनही अपेक्षा ठेवते तुमच्याकडनं की तुम्ही आता खरं बोलाल माझ्याशी का? यू नो व्हॉट, तुम्ही माझ्याशी काहीच बोलू नका. मला प्लीज काहीच सांगू नका. कारण आता तुम्ही मला काही सांगितलं तरी मला तुमचं काहीच पटणार नाही. कारण तुम्ही ट्रस्ट ब्रेक केलाय, माझा विश्वासघात केलाय. नाही सर. काय सर? अहो विश्वासघात केलाय तुम्ही माझा, तुम्हाला माहिती नाहीये, कळत नाहीये का? आणि यू नो व्हॉट सई, मला ना तुमच्या बरोबर लग्न करायची पण इच्छा नव्हती, अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण फक्त आई म्हणाली म्हणून मी लग्न करता तयार झालो. तुमच्यासारख्या खोटारड्या व्यक्तीबरोबर कसा राहणार आहे ते? एका रूम मध्ये राहायचंय मला. तर लाईफ शेअर करायची तुमच्या बरोबर, लाईफ पार्टनर म्हणून राहायचंय, सगळं शेअर करायचंय. नो कसं जमणार आहे मला? खरंच जमणार आहे की नाही जमणार आहे ते नाही माहिती. ऍक्च्युली नाही जमणार. सर प्लीज, तुम्ही मला समजून घ्या ना. मी खोटं बोलले कारण माझा नाईलाज होता. पण सर तुम्ही पण खोटं बोललात ना माझ्याशी. तुम्ही पण म्हणाला होतात की भैरवी आत्या म्हणाला की तू लग्नाला ये म्हणून. कॉन्फिडन्स तुमचा, मला समजून घ्या. आणि हो खोटं बोललो मी खोटं बोललो, पण तुमच्या आणि माझ्या खोट्या बोलण्यामध्ये ना काहीतरी डिफरन्स होता. असं
मी जे खोटं बोललो त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. तुम्ही माझ्या लग्नाला यावं म्हणून खोटं बोललो मी तुमच्याशी, काहीतरी चांगलं घडावं म्हणून खोटं बोललो मी तुमच्याशी. तुमच्या खोटं बोलण्यामुळे काय चांगलं घडणार होतं सांगा मला, सांगा. माझा जीव जाणार होता ते चांगलं होतं का? तुम्ही स्वतःला माझी मैत्रीण म्हणवता ना, मग तुमच्या मित्राच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर चांगलं वाटलं असतं तुम्हाला. तर प्लीज असं बोलू नका. हे बघा, आणि आता असं काही होणारही नाहीये ना. नाही होणार आहे, कारण दी ग्रेट सई मानेनी देवांश बरोबर लग्न करून उपकार केलेत ना, त्याच्यावर जीव वाचवलाय त्यांचा. नाही सई, मला खरं खरं सांगा, मला असं नाही वाटत आता जो काही केऑस क्रिएट झालाय, केऑस टाळता आला असता आपल्याला जर तुम्ही मला खरं खरं सांगितलं असतं तर. असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही जर मला आधीच सांगितलं असतं की ती पत्रिका अंजलीची नाही तुमची आहे, तर आपण हे सगळं सॉल्व्ह केलं असतं. हा जो काही ड्रामा क्रिएट झाला हा झालाच नसता. आणि आणि इतकं सगळं करून, इतकं खोटं बोलून, इतकं मला फसवून काय घडलंय? शेवटी अंजली पळूनच गेली ना. मला मला ना आता स्वतःवरच हसायला येत. मी इतका विश्वास ठेवला तुमच्यावर आणि आता तर लोक असणार आहेत माझ्यावर.